नमस्कार. मराठी वर्णमाला या चॅप्टरमध्ये आपण स्वर सविस्तर बघितलेले आहेत, त्याची रिव्हिजन सुद्धा बघितली आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला स्वरादी आणि व्यंजने यांची रिव्हिजन या व्हिडिओ लेक्चरमध्ये करायची आहे. रिव्हिजन व्हिडिओचा पर्पज मित्रांनो एकच आहे, परीक्षेच्या काळात सारखे सारखे ते व्हिडिओ लेक्चर बघायचे, कारण की मी जे येणारे प्रश्न असतात ते त्याच्या सारखे सारखे पाठ करून घेत असतो, रिपीट करून तुमच्याकडून. ठीक आहे. आता स्वरादी जे आहेत ते किती आहेत, तर 2 आहेत. स्वरादी किती आहेत मराठी वर्णमालेत? 2 आहेत. आहा. स्वरादी किती आहेत? 2 आहेत. आहा. पाठ झालं असणार आहे तुमचं. ठीक आहे. आता अनुस्वार जो आहे ना, तो अनुस्वार लिहून आणि अनुस्वार न वापरता, म्हणजे परस्वर न वापरता, परसवर्ण असं म्हणतात त्याला ऍक्च्युली, पण ते बरीच विद्यार्थी असं बोलतात परस्वर्ण असं बोलतात, म्हणून ते माझ्या पण तोंडात तसंच बसलेले. ऍक्च्युली बोलताना कसं बोलणार त्याला? पर सवर्ण असे 2 शब्द आहेत ते, पर सवर्ण. ठीक आहे. आता अनुस्वार वापरून ज्यावेळेस आपण उच्चार करतो, म्हणजे वेदांत असं ज्यावेळेस लिहितो, त्यावेळेस अनेक वेदांच्या आतमध्ये अनुस्वार लिहिलं की आतमध्ये असा अर्थ घ्यायचा असतो, आणि परस्वर्ण जर वापरला असेल, म्हणजे न वापरलेला असेल, तर वेदाच्या शेवटी, म्हणजे त्या कुठल्याही घटकाच्या शेवटी असा अर्थ तिथं घ्यावा लागतो. ठीक आहे. अर्थाचं खेळ फक्त या ठिकाणी अनुस्वार वापरला की अर्थ बदलतो आणि परसवर्ण वापरला की अर्ध त्याचा बदलतो. एवढाच पॉईंट आहे त्याच्यामध्ये. स्वरादी ह्याच्यामध्ये एवढेच महत्वाचे पॉईंट आहेत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून. आता पुढचा पॉईंट, व्यंजने. व्यंजनांनाच समानार्थी दुसरा शब्द काय? स्वरांत. म्हणजे व्यंजनांचा उच्चार केल्यानंतर सर्वात शेवटी काय असतो? तर स्वर असतो. काय असतो? स्वर असतो. म्हणून स्वरांत काय म्हणतात? स्वरांत. स्वरांत म्हणजेच काय? स्वराने शेवट होणारा, त्याला म्हणायचं स्वरांत. परवर्ण. परवर्ण म्हणजेच काय? उच्चार करण्यासाठी, बरं त्याचा एकट्याचा उच्चार होऊ शकत नाही, उच्चार होण्यासाठी दुसऱ्या वर्णावरती अवलंबून असतो. दुसऱ्या म्हणजेच परवर्णावरती अवलंबून असतो, म्हणून त्याला परवर्ण असे म्हणतात. ज्यावेळेस आपण व्यंजने लिहितो त्यावेळेस त्याचे पाय मोडून लिहितो, पाय चिन्ह म्हणजे पाय तोडून लिहितो किंवा पाय मोडून लिहितो, आणि त्या पाय मोडण्याच्या साईनला किंवा चिन्हाला काय म्हणतात? हलचिन्ह असे म्हणतात. काय म्हणतात? हलचिन्ह. आणि हलचिन्ह शेवटी असतं त्याच्या, म्हणून त्याला काय म्हटलं? हलंत. व्यंजनांचीच समानार्थी नाव आहेत स्वरांत, परवर्ण आणि हलंत. व्यंजने मराठी वर्णमालेत एकूण किती आहेत? तर 34 आहेत. हा पण पोलीस भरतीला प्रश्न विचारतात. ठीक आहे. आता व्यंजनांचे प्रकार किती? तर 5 प्रकार आहेत मित्रांनो. हे 5 प्रकार मी पाडलेले नाहीयेत. अहमदनगर 2018च्या पोलीस भरतीला हा प्रश्न विचारलाय, तिथं तुम्हाला उत्तर दिलेलं आहे 5. पण हा आकडा वादग्रस्त आहे. वादग्रस्त म्हणजे कुठल्याही पुस्तकात तुम्हाला 5 आकडा सापडणार नाही, आणि जरी सापडला तरी इतर पुस्तकांमध्ये वेगळा आकडा दिलेला असणार आहे. पोलीस भरतीला एकदा उत्तर दिले 5, तर परत तेच तुम्हाला उत्तर परत एकदा देऊ शकतात. मी आमच्या सरांना एकदा विचारलं होतं मित्रांनो, की सर व्यंजनांचे प्रकार विचारले तर किती लिहायचे? तर त्यांनी मला उत्तर दिलं होतं 7. असं प्रत्येक शिक्षक वेगवेगळं उत्तर देऊ शकतात, कारण की पुस्तकांमध्येच दिलेलं नाहीये. मग 7 कुठले होते ते तर सांगा एकदा सर. ठीक आहे, सांगतो चला. त्यांनी 7 प्रकार मला कुठले सांगितले? कठोर वर्ण, मृदू वर्ण, अनुनासिक वर्ण, म्हणजे हे 3 झाले. 1, 2, 3. नंतर अर्धस्वर 4, उष्मे 5, महाप्राण 6 आणि द्रविडीन वर्ण 7. मला सांगताना, आमच्या सरांनी सांगताना हे 7 प्रकार सांगितले होते. ठीक आहे. पण पोलीस भरतीला हाच प्रश्न विचारला, उत्तर काय दिलेलं आहे तिथं, की 5 प्रकार पडतात. व्यंजनांचे प्रकार किती पडतात? 5. ठीक आहे. मग त्यानुसारच जाऊयात आपण. परत एकदा प्रश्न विचारला पोलीस भरतीला तर 5च उत्तर देतील ही माझी खात्री आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघूया आपण आता. स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने एकूण किती आहेत? 25 आहेत. क, च, ट, त, प. हे 5 वर्गातील 5 वर्ण म्हणजे 25 झाले. 5 5 25. हे 25 वर्ण जे आहेत हे काय आहेत? स्पर्श व्यंजने आहेत. स्पर्श व्यंजनाचे किती प्रकार पडतात? 3. कठोर, मृदू आणि अनुनासिक वर्ण असे 3 प्रकार पडतात. पुढं अर्धस्वर. अर्धस्वर किती आहेत? 4 आहेत. य, र, ल, व. किती आहेत? 4. य, र, ल, व. य, र, ल, व. 4 आहेत. उष्मे. उष्मे किती आहेत? 3. श, श, स. लक्षात ठेवायचं आहे. उष्मे किती आहेत? 3. श, श आणि स. उष्मे किती? 3. श, श, स. महाप्राण. महाप्राण टोटल किती आहेत? 14. आणि त्याच्यातला पण मुख्य महाप्राण कोणता आहे? हो. आणि द्रविडियन वर्ण किती आहे? एकच आहे, आणि तो म्हणजेच कुठला? ळ. त्याला स्वतंत्र वर्ण म्हणतात किंवा द्रविडियन वर्ण असे म्हणतात. आणि विशेष संयुक्त व्यंजन हे किती आहे? 2. क्ष
आणि ज्ञ. हे आपण सर्व सविस्तर शिकलेलो आहे मित्रांनो. इथं मी रिव्हिजन घेतोय, त्यामुळे थोडंसं मी फास्ट बोलत आहे, पळवत आहे. ठीक आहे, एकदा परत रिपीट करू. हे प्रश्न विचारतात. स्पर्श व्यंजने किती? 25. त्यांचे प्रकार किती? 3. कठोर, मृदू, अनुनासिक. अर्धस्वर किती? 4. 4 कुठले कुठले? य, र, ल, व. य, र, ल, व. अर्धस्वर किती? 4. य, र, ल, व. उष्मे किती? 3. श, श, स. महाप्राण किती? 14. त्याच्यातला मुख्य महाप्राण कुठला? ह. द्रविडियन वर्ण किती? 1. कुठला? ळ. आणि विशेष संयुक्त व्यंजन किती? 2. क्ष आणि ज्ञ. हे विशेष संयुक्त व्यंजन. ठीक आहे, आता आपण हेच पुढच्या स्लाइड मध्ये परत एकदा सांगितलेलं आहे. ऍक्च्युली हे तर याच्यात काही वेगळं नाही. य, र, ल, व अर्धस्वर आहेत. उष्मे 3च आहेत. महाप्राण आपण फक्त हे थोडंसं सविस्तर बघूयात. कठोर, मृदू, अनुनासिक. आणि महाप्राण, अल्पप्राण थोडंसं सविस्तर बघूयात. ठीक आहे, आता स्पर्श व्यंजने किती आहे टोटल? तर 5. क, च, ट, त, प. हे जे 5 वर्ण 5 गट जे आहेत त्या 5 गटातील प्रत्येकी 5 म्हणजे 25 स्पर्श व्यंजने टोटल किती आहेत? तर 25 आहेत. लक्षात ठेवायचे 25. मग कुठले कुठले? क, ख, ग, घ, ग, च, छ, ज, झ, य, त, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. प, फ, ब, भ, म हे 25 इथपर्यंतच आहेत. हे काय जाणणार? यांना आपण स्पर्श व्यंजने म्हणणार आहे. ठीक आहे, मग स्पर्श व्यंजनाचे प्रकार किती पडतात? 3 प्रकार पडतात. मग 3 प्रकारामध्ये कुठले? कठोर व्यंजन. मग कठोर कुठलं? किती आहेत? 13 आहेत. मग ते 13 कसे पाठ केले आपण बघा. क, च, ट, त, प. 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 दुसरी लाईन ख, छ, ठ, थ, फ. ख, छ, ठ, थ, फ. माझ्या बरोबर बोला मित्रांनो, तर पाठ होईल तुमचं. दुसरी लाईन कुठली? ख, छ, ठ, थ, फ. ख, छ, ठ, थ, फ. ख, छ, ठ, थ, फ. पहिली लाईन क, च, ट, त, प. दुसरी लाईन ख, छ, ठ, थ, फ. आता खाली कुठले? श, श, स. टोटल किती झाले? 13. व कठोर व्यंजने किती आहेत? 13. मी तुम्हाला कुठले आहेत 13 दाखवलं. टोटल व्यंजने किती आहेत? 34. 34 मधून 13 गेली, किती राहिली? तर 21 राहिली. मग या 21 ला काय म्हणतो आपण? मृदू व्यंजने म्हणतो. म्हणजे या बॉक्सच्या बाहेर जेवढी कोण राहिलेली आहेत यांना काय म्हणणार आपण? मृदू व्यंजने म्हणणार आहेत. मग ती मृदूच पुढे घेतलेली आहे. मृदू पण एकदा पाठ करू आपण. कुठली आहेत? तिसरी लाईन बघा. ग, ज, ड, द, ब. 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 माझ्या बरोबर मनातल्या मनात किंवा पुटपुटा तुम्ही बाहेर जर असाल, घरी असाल तर बोला बिंदास. लायब्ररीत असाल तर मनातल्या मनात बोला माझ्यासोबत. ग, ज, ड, द, ब. तिसरी लाईन. चौथी लाईन घ, झ, ढ, ध, भ. घ, झ, ढ, ध, भ. पुढं आणि ग, य, न, न, म. 5वी लाईन कुठली? ग, य, न, न, म. ग, य, न, न, म. ग, य, न, न, म. पुढं य, र, ल, व आणि ह, ळ. हे टोटल किती झाले? 21 झाले. मृदू व्यंजने किती आहेत? 21. पण त्याच्यामध्ये आपण आणि आहा हे 2 स्वरादी ऍड केले आणि 14 स्वर जर ऍड केले म्हणजे टोटल किती ऍड केले आपण? हे 16. हे 16 आणि हे 21 यांची जर बेरीज केली आपण तर यांची बेरीज किती भरती? 37. म्हणून वर्ण जर विचारला शब्द वर्ण, मृदू वर्ण किती किंवा घोष वर्ण किती, तर उत्तर किती येणार आपलं? 37 येणार आहे. ठीक आहे, मृदू झाले. आता अनुनासिक किंवा परस्वर्ण. अनुनासिक म्हणजेच काय? नाकातून ज्यांचा उच्चार होतो त्यांना म्हणायचं अनुनासिक. मग शेवटची लाईन जी आहे ती अनुनासिकाची लाईन आहे. मग कुठली आहे? ग, य, न, न, म. ग, य, न, न, म. ग, य, न, न, म. पाठ झालं पाहिजे. ग, य, न, न, म. ग, य, न, न, म. ठीक आहे, 5च आहेत. आता अर्धस्वर किती आहेत? य, र, ल, व. 4च आहेत. य, र, ल, व. य, र, ल, व. 4च आहेत. य, र, ल, व. उष्मे, उष्मे किती आहेत? 3. श, श, स. श, श, स. श, श, स. बस. पुढं महाप्राण. महाप्राण किती आहेत? 14 आहेत. मग अल्पप्राण. टोटल व्यंजने 34 आहेत. 34 मधनं जर 14 महाप्राण गेले तर उरतात 20. मग 20 जे आहेत त्या 20 ला काय म्हणतो आपण? अल्पप्राण असे म्हणतो. बरं, 14 महाप्राण पाठ केलेले आहेत आपण. मग कुठले आहेत? एकदा परत बघूयात. दुसरी लाईन म्हणजे ख, छ, ठ, थ, फ. काय? ख, छ, ठ, थ, फ. ख, छ, ठ, थ, फ. आणि चौथी लाईन जी कुठली? घ, झ, ढ, ध, भ. कुठली? घ, झ, ढ, ध, भ. घ, झ, ढ, ध, भ. आणि श, श, स आणि मुख्य महाप्राण जो आहे तो म्हणजेच कुठला? ह. हे काय आहेत? महाप्राण
व्यंजने आहेत. महाप्राण किती आहेत? 14 आहेत. याच्या व्यतिरिक्त उरलेले म्हणजे क च ट त प, ग ग ज ड द ब आणि ग य न न न म, य र ल व आणि ळ, हे जे आहेत हे काय म्हणणार आपण? यांना अल्पप्राण असे म्हणणार. मग अल्पप्राण पुढे दिलेले आहेत मी 20 असतात, पण त्यांची यादी दिली नाही. यादी काय म्हणू शकतो आपण? हे जे बॉक्सच्या व्यतिरिक्त जे बाकी आहेत म्हणजे क च ट त प हे अल्पप्राण मध्ये जाणार. ग ज ड द ब हे अल्पप्राण आहे. ग य न न म हे अल्पप्राण आहे. य र ल व हे अल्पप्राण आहे आणि ळ हा सुद्धा अल्पप्राण आहे. ठीक आहे. आणि द्रविडियन वर्ण किती आहे? एकच आहे आणि तो कुठला आहे? ळ. द्रविडियन म्हणजे द्रविडियन भाषांमधून तो आलेला आहे. द्रविडियन भाषेमधून आपण त्या ळ ला घेतलेला आहे. म्हणून द्रविडियन भाषा म्हणजेच कुठल्या? मग कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम ह्या ज्या भाषा आहेत ते द्रविडियन भाषा आपण नेहमी बोलत असतो. आणि उत्तर भारतीय भाषा यांना काय म्हणतो आपण? तर आर्यन गटातील भाषा. मग आर्यन गटातील भाषा कोण आहेत? मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती या उत्तर भारतीय भाषा आहेत ज्या आर्यन गटातील आहेत. द्रविडियन गटातील भाषा साऊथ मधल्या भाषा. ठीक आहे. 5 प्रकार आपले कंप्लीट झालेले आहेत इथं. आता विशेष संयुक्त व्यंजन किती आहेत? 2च आहेत, क्ष आणि ज्ञ. मग क्ष जो आहे तो कसा बनलेला आहे? क आणि श च्या मिश्रणातून बनलेला आहे, त्यांच्या एकत्रीकरणातून बनलेला आहे. आणि ज्ञ कसा बनलेला आहे? द, न आणि य यांच्या एकत्रीकरणातून ज्ञ बनलेला आहे. ठीक आहे. व्यंजनांचे प्रकार यांची रिव्हिजन आपली या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो. याच्यानंतर आपण यांचे उच्चार स्थान जे आहेत ना, म्हणजे सर्व वर्णमालेचे उच्चार स्थान, कंठ्य वर्ण, तालु वर्ण, तालव्य वर्ण, दंत तालव्य वर्ण, तालव्य वर्ण, हे जे काही प्रकार आहेत हे पॉइंट हे आपण सगळे नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूयात. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात.